चंद्रपुरातल्या देवी महाकालीची यात्रा आजपासून सुरू झाली आहे। पाहूया या यात्रेचा थाटमाट। चंद्रपूरच्या महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे। आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या या सीमा भागात हजारो वर्षांपूर्वी गोंड राजांची सत्ता होती। या साम्राज्याची राजधानी चंद्रपूर होती। महाकाली हे या राजांचं श्रद्धास्थान होतं। गोंड साम्राज्याची शूरवीर राणी हिराईनं महाकालीचं हे छोटेखानी मंदिर बांधलं। गुढीपाडव्यानंतर ही यात्रा सुरू होते। पोत राजांची पारंपरिक नृत्य, नवसाच्या जेवणावळी आणि देवीच्या मूर्तीला अभिषेक या यात्रेच्या काळात सुरू असतो। अभिषेक होऊन घटस्थापना केली जाते। हा संपूर्ण कार्यक्रम मंत्रोपचारामध्ये केला जातो। घटस्थापना झाल्यानंतर मग देवीची आरती वगैरे होते। आरतीनंतर मग दर्शन चालू होते। दरवर्षी देवी महाकालीची वारी करायचीच असा नेम असलेले लाखो भाविक चंद्रपुरात दाखल होतात। परंपरेची ही पताका एका पिढीकडून नव्या पिढीकडे जाते। मराठवाड्यातून सर्वाधिक भाविक या यात्रेसाठी येतात। 25 वर्षापासून आम्ही वारी चुकीत नाही। आमची सासूबाई करीत गेल्या, तईपासून आम्ही सासूबाई बसल्या तईपासून आम्ही वारीला सुरुवात करतो। देवीला दरवर्षी येतो आणि खूप मी 5वी म्हणजे 5-6 वर्ष झाले येतो आणि देवीचे दर्शन केले की मन एकदम समाधान मोकळं असते। चांगलं वाटतं इथं आल्याबरोबर आणि खूप जत्रा मोठी भरती। सुमारे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो तो चैत्र पौर्णिमेचा। 2000 वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेचं स्वरूप बदललंय, पण श्रद्धाभाव मात्र कायम आहे। आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।